श्रीराम जय जय राम। मध्यम स्थितीतील माणसे संगतीला चांगली। एका गावात चोरांची सभा भरली। तीत काही चोर म्हणाले की लूट करायची ती हानी करून करावी, तर काहींचे असे म्हणणे पडले की कुणाला उगीच मारायला नको, नुसतीच लूट करावी। पण लूट करावी असे सर्वांचेच ध्येय होते, तसे आपले होते। एक म्हणतो व्यवहारदृष्ट्या प्रपंच करावा, दुसरा म्हणतो तसे नव्हे, योग्य अयोग्य पाहून प्रपंच करावा, तर तिसरा म्हणतो स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा। परंतु देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असे कुणीच म्हणत नाही। सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव असला तरी चालेल, म्हणजे प्रपंच तेवढा खरा असे ते मानून चालतात। देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो। वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते। दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणे गातो। असा एक दारुडा गाणे गात असताना दुसरा दारुडा त्याला म्हणू लागला की अरे, हे असले गाणे काय म्हणतोस, तुला काही कळत नाही। नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारुड्याने दुसऱ्या दारुड्याला विचारला। त्याप्रमाणे प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही, अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावीत असे घडते आणि मग ते एकमेकांना नावे ठेवतात। आपला प्रपंचातला व्यवहार हा असा असतो, आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडेच समजले पाहिजेत। समाज हा बंधनांशिवाय राहूच शकत नाही। खरोखर नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालका इतकीच सुखाची असते। उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो। व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे, एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी, पण स्वतः लबाडी करू नये। म्हणजेच आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी। लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे। व्यवहाराच्या दृष्टीने बघितले तर मला मध्यम स्थितीतली माणसेच जास्त भेटली। ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात, कारण ती सर्व बाजूंनी मध्यम असतात। त्यांचे पाप मध्यम, पुण्य मध्यम आणि परमार्थ देखील मध्यमच असतो। असा मनुष्य वेळ प्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो, पण कर्ज किती असावे, तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकेच। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, अब्रूने जगता यावे। इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 6 दशक 3। या दशकात समर्थ सांगतात, मनुष्याने आत्मस्वरूप समजून घेतले नाही तर तो मायेच्या भ्रमातच आयुष्य घालवतो। 1. आत्मस्वरूपाचा विसर। समर्थ सांगतात की प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा अंश आहे, परंतु अज्ञानामुळे मनुष्य स्वतःचे खरे स्वरूप विसरतो। तो स्वतःला फक्त शरीर, नाव, पद, कुटुंब यांच्यापुरते मर्यादित समजतो, पण हे सर्व नाशिवंत आहे। खरे स्वरूप म्हणजे आत्मा, जो शाश्वत आहे। 2. देहाभिमानाचे बंधन। समर्थ सांगतात, देहावर अतिप्रेम निर्माण झाले की मनुष्याला अहंकार निर्माण होतो। उदाहरणार्थ, मी श्रीमंत आहे, मी विद्वान आहे, माझे कुटुंब श्रेष्ठ आहे, असा अभिमान निर्माण झाला की मनुष्य सत्यापासून दूर जातो। देहाभिमानामुळेच दुःख वाढते, कारण शरीर नश्वर आहे आणि त्याच्याशी जोडलेली सर्व गोष्टीही
नश्वर आहेत. 3. आत्मज्ञानाचे महत्त्व. समर्थ सांगतात, ज्याला आत्मज्ञान झाले त्याच्या जीवनात मोठा बदल होतो. त्याला समजते की मी केवळ शरीर नाही, माझे खरे स्वरूप आत्मा आहे. परमात्मा सर्वत्र आहे. या ज्ञानामुळे मनातील भीती आणि आसक्ती कमी होते. मन स्थिर आणि शांत होते. 4. संसारातील भ्रम. जगात अनेक गोष्टी आकर्षक वाटतात. धन, प्रतिष्ठा, विषय सुख. पण समर्थ सांगतात की या सर्व गोष्टी मायेच्या खेळाचा भाग आहेत. जसे स्वप्नात सर्व काही खरे वाटते, पण जागे झाल्यावर ते खोटे वाटते, तसेच आत्मज्ञान झाल्यावर संसाराचा मोह कमी होतो. 5. साधनेचा मार्ग. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी समर्थ काही मार्ग सांगतात. 1. सत्संग. 2. नामस्मरण. 3. विवेक. 4. गुरुचा आश्रय. या साधनांमुळे मन शुद्ध होते. मन शुद्ध झाले की सत्य स्पष्ट दिसू लागते. 6. अंतर्मुख होण्याची गरज. मनुष्य बहुतेक वेळा बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतलेला असतो, पण समर्थ सांगतात, थोडा वेळ स्वतःकडे पहा. स्वतःला विचारा, मी कोण आहे? माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? मी खरे समाधान कुठे शोधतो आहे? हा विचारच आत्मज्ञानाच्या मार्गाची सुरुवात आहे. 7. संतांचा संदेश. समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला केवळ भक्तीच नाही तर विवेक आणि आत्मजागृतीचा संदेश दिला. त्यांच्या मते भक्ती, विवेक आणि साधना या तिन्हींचा समतोल साधला तर जीवन परिपूर्ण होते. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 3 आपल्याला शिकवते, देहाभिमान सोडा, आत्मस्वरूप ओळखा, मायेचा भ्रम समजून घ्या, साधना आणि सत्संगाचा आधार घ्या. जेव्हा मनुष्याला स्वतःचे खरे स्वरूप समजते तेव्हा त्याच्या जीवनात शांती आणि स्थैर्य, आनंद निर्माण होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 6 दशक 4. या काळात समर्थ एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचा विचार सांगतात. मनुष्याच्या जीवनातील दुःखाचे मूळ म्हणजे आसक्ती आणि अहंकार. 1. आसक्ती म्हणजे काय? आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीशी अतिशय चिकटून राहणे. मनुष्य अनेक गोष्टींमध्ये आसक्त होतो. धन, कुटुंब, प्रतिष्ठा, शरीर, विचार. ही आसक्ती इतकी वाढते की या गोष्टींशिवाय जीवन अपूर्ण वाटू लागते. समर्थ सांगतात, जिथे अति आसक्ती आहे तिथे दुःख निश्चित आहे. 2. आसक्तीमुळे निर्माण होणारे दुःख. जगातील सर्व गोष्टी बदलणाऱ्या आहेत. धन कमी जास्त होते, शरीर वृद्ध होते, नाती बदलतात, परिस्थिती बदलते. जर मनुष्याने या बदलणाऱ्या गोष्टींमध्येच पूर्ण आधार ठेवला तर त्याला सतत अस्थिरता जाणवते. म्हणून समर्थ सांगतात, अनित्य गोष्टींवर पूर्ण अवलंबून राहू नका. 3. अहंकाराचे बंधन. अहंकार म्हणजे मी आणि माझे याचा अति अभिमान. उदाहरणार्थ, मीच सर्वश्रेष्ठ आहे, माझे मतच बरोबर आहे, माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही, असा अहंकार मनुष्याला अर्ध करतो. अंधकारामुळे मतभेद वाढतात, नाती तुटतात, मन अस्थिर होते. समर्थ सांगतात, अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. 4. अलिप्ततेचा मार्ग. समर्थ एक सुंदर मार्ग सांगतात. अलिप्तता. अलिप्तता म्हणजे संसार सोडणे नाही, तर संसारात राहूनही मनाने मुक्त राहणे. उदाहरण, कमळाचे फूल पाण्यात असते, पण पाणी त्याला चिकटत नाही. तसेच मनुष्य संसारात राहूनही आसक्तीपासून मुक्त राहू शकतो.
5. साधनेचे महत्त्व. आसक्ती आणि अहंकार कमी करण्यासाठी समर्थ काही साधने सांगतात. 1. नामस्मरण. 2. सत्संग. 3. विवेक विचार. 4. गुरुचे मार्गदर्शन. या साधनांमुळे मन शांत होते आणि अहंकार कमी होतो. 6. अंतर्मुखता. समर्थ सांगतात की मनुष्याने वेळोवेळी स्वतःकडे पाहिले पाहिजे. स्वतःला विचारले पाहिजे, मी कोणत्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहे? माझा अहंकार कुठे प्रकट होतो? माझे जीवन खऱ्या अर्थाने शांत आहे का? हा विचारच अंतर्मुखतेची सुरुवात आहे. 7. संतांचा संदेश. समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला एक संतुलित मार्ग दिला. त्यांच्या शिकवणीत भक्ती आहे, विवेक आहे आणि व्यवहार ज्ञानही आहे. म्हणून दासबोध हा केवळ आध्यात्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 4 आपल्याला शिकवते, आसक्ती कमी करा, अहंकार सोडा, संसारात राहूनही अलिप्त रहा, साधना आणि विवेकाचा आधार घ्या. असे जीवन जगणारा मनुष्य हळूहळू शांत, स्थिर आणि आनंदी बनतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.